नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सध्या राज्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे. तसंच मागील 24 तासात मुसळधार पाऊस पुणे, सांगली, साताऱ्यातील काही भागांमध्ये झालेला आहे. जबरदस्त मुसळधार पाऊस दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये मागील 24 तासामध्ये आपण पाहिला आहे. सध्याच्या काळातले जर आपण सायक्लोनिक सर्क्युलेशन बघितले तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन हरियाणाच्या भागावर बनलेला आहे. इथून एक कमी दाबाचा पट्टा इकडे मध्य प्रदेश होत मराठवाड्याच्या भागापर्यंत येत आहे. तसंच एक आणखी कमी दाबाचा पट्टा हरियाणापासून सायक्लोनिक सर्क्युलेशनपासून तर इकडे बांगलादेशवर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे, या भागापर्यंत बनलेला आहे. एक कमी दाबाचा पट्टा रायलसीमापासून बंगालच्या उपसागरामध्ये पर्यंत बनलेला आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण पूर्वी आणि दक्षिण पश्चिम भागाच्या आसपास एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे आणि लवकरच या सायक्लोनिक सर्क्युलेशनचं रूपांतर कमी दाबामध्ये पुढील 24 तासामध्ये होण्याची शक्यता दिसत आहे. त्यानंतर याचं रूपांतर डिप्रेशन आणि डीप डिप्रेशनपर्यंत होणार आहे, अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे. मित्रांनो, सध्याच्या काळातली सॅटेलाइट इमेज जर तुम्हाला झूम करून मी दाखवली तर आपण पाहू शकता सध्याच्या काळामध्ये नंदुरबार धुळेच्या भागात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे. आपल्याला जळगावच्या भागातील ढगाळ वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरच्या भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. तसंच इकडे बुलढाणा आणि अकोल्याच्या भागातील ढगाळ वातावरण आहे. अमरावतीतील पूर्वी भागात आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे. तसंच आपण पाहू शकता इकडे पुणेच्या भागात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. रायगडच्या भागात आपल्याला सकाळपासून तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे. इकडे गडचिरोलीच्या भागात तुरळक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तसंच दक्षिण पश्चिमच्या भागात सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत आहे. तसंच गोव्याच्या भागातही सकाळपासून तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. एकंदरीतच राज्यामध्ये ढगाळ वातावरण काही जिल्ह्यांमध्ये दिसत आहे, खास करून दक्षिण पश्चिमच्या भागात. तसंच आपण पाहू शकता इकडे बंगालच्या उपसागरामध्ये जबरदस्त पाऊस देणारे आपल्याला ढग दिसत आहे सध्याच्या काळात सॅटेलाइट इमेजमध्ये. आणि पुढील 24 तासामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये परिस्थिती बदलणार आहे. एक कमी दाबाचा क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये, जो की यावर्षीचा पहिला कमी दाब असणार आहे, आपल्याला पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, पुढील 24 तासाचे तापमान संदर्भातला जर मी तुम्हाला अपडेट दिला तर पुढील 24 तासामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 42 डिग्रीपर्यंत जाणार आहे. जळगावच्या भागात 42 राहणार आहे. तसंच इकडे बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळच्या भागात तापमान 42 डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. इकडे चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागात 42 डिग्री पाहायला भेटणार आहे तापमान. नागपूरच्या भागात 40 आणि 42च्या मध्यात तापमान राहण्याची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये. अमरावतीच्या भागातही अशी परिस्थिती पाहायला भेटणार आहे. तसंच इकडे भंडारा आणि गोंदियाच्या भागात 40 आणि 42च्या मध्यात तापमान पुढील 24 तासामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तसंच इकडे पुण्याच्या भागात तापमान कमी असणार आहे, पण नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावच्या भागात तापमान वाढणार आहेत. तसंच नगरच्या भागातही तापमान वाढ दिसणार आहे आपल्याला. इकडे धाराशीपासून नांदेडच्या मध्यात तापमान आपल्याला जास्त पाहायला भेटणार आहे. तर परभणी आणि हिंगोलीच्या भागातही तापमान आपल्याला 42 डिग्री आणि 44 डिग्रीच्या मध्यात पाहायला भेटू शकते. बाकी दक्षिण पश्चिमच्या भागात तापमान कमी असणार आहे. तर आजही या भागात काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. मित्रांनो, जर मी तुम्हाला तापमान संदर्भातला मागील 24 तासाचा अपडेट सांगितला तर यामध्ये अकोल्यामध्ये 44 आपल्याला पाहायला भेटलेला आहे. अमरावतीमध्ये 43, तसंच भंडाऱ्यामध्ये 40 डिग्री. इकडे बुलढाणामध्ये 41 डिग्री, ब्रह्मपुरीमध्ये 43 डिग्री, चंद्रपूरमध्ये 42 डिग्री, गडचिरोलीमध्ये 41 डिग्री, गोंदियामध्ये 29 डिग्री, नागपूरमध्ये 40 डिग्री, वर्धामध्ये 43 डिग्री, वाशिममध्ये 39 डिग्री आणि यवतमाळमध्ये 42 डिग्री आपल्याला तापमान विदर्भात पाहायला भेटलेले आहेत. जर आपण मागील 24 तासाचे मराठवाड्याचे तापमान बघितले तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 41, बीडमध्ये 43, नांदेडमध्ये 40 डिग्री, धाराशिवमध्ये 40 डिग्री, परभणीमध्ये 41 डिग्री आणि उदगीरमध्ये 39 डिग्री आपल्याला तापमान पाहायला भेटलेले आहेत. जर आपण कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर अलिबागमध्ये 35 डिग्री, डहाणूमध्ये 36 डिग्री, हरणाईमध्ये 34 डिग्री, मुंबईमध्ये 35 डिग्री, मुंबईचा सांताक्रूजच्या भागात 34 डिग्री आणि रत्नागिरीमध्ये 32 डिग्री आपल्याला तापमान पाहायला भेटलेले आहेत. जर आपण मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर नगरच्या भागात 41, जळगावच्या भागात 45, जेनूरच्या भागात 40, कोल्हापूरच्या भागात 36, महाबळेश्वरच्या भागात 3 डिग्री,
32 डिग्री, मालेगावच्या भागात 43 डिग्री, नाशिकमध्ये 41 डिग्री, पुण्यामध्ये 40 डिग्री, सांगलीमध्ये 36 डिग्री, सातारामध्ये 38 डिग्री आणि सोलापूरमध्ये 41 डिग्री आपल्याला तापमान पाहायला भेटलेले आहेत, जे की सरासरीपेक्षा आपल्याला काही भागामध्ये जास्त तापमान पाहायला भेटलेले आहे. त्यामध्ये जळगाव सर्वात जास्त आपल्याला तापमान मागील 24 तासामध्ये पाहायला भेटलेलं आहे. जर आपण पुढील 24 तासामध्ये राज्यात कोणत्या भागात वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे या संदर्भातला तुम्हाला अपडेट दिला, तर पुढील 24 तासामध्ये एकीकडे तापमान सुद्धा वाढणार आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये, तसंच आज तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे. इकडे हिंगोली, नांदेड, परभणीचा भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. लातूर आणि धाराशिवच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. जालन्यापर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. इकडे अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, तसंच इकडे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आज आहे. भंडारा, गोंदिया आणि नागपूरच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. सातारा, कोल्हापूरच्या भागात आजही जबरदस्त आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते. रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागातही आजही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागात पावसाची शक्यता कमी आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावच्या भागात पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे. पुण्याचा उत्तर भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. नगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या भागातही आज पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे. मुंबई, सांताक्रूज आणि पालघर आणि इकडे वेस्ट मुंबईच्या भागात पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे. तसंच रत्नागिरीच्या भागात आणि रायगडच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे. आज आपल्याला खास करून दक्षिण पश्चिमचा घाटमाथ्याच्या भागात मुसळधार पाऊस कोल्हापूर, सातारा आणि सांगली आणि सोलापूरच्या भागामध्ये पाहायला भेटू शकते. इकडे पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला पुढील 24 तासामध्ये एक सिस्टम डेव्हलप होताना दिसणार आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये परिस्थिती बनत चाललेली आहे आणि पुढील 24 तासामध्ये कमी दाब आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला भेटू शकते. जर आपण पुढील 24 तासाचा पावसासंदर्भातला अपडेट तुम्हाला सांगितलं, तर पुढील 24 तासामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इकडे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आजही दिसणार आहे. सिंधुदुर्ग, ओरस, राजापूर आणि इकडे खराड, विटा, तसंच सांगलीमध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. खेड्यापर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. वाई, सातारा आणि इकडे विटाच्या भागात, सांगलीच्या भागात आपल्याला तुरळक ठिकाणी कराडच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. सावंतवाडीच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते आणि जोरदार पाऊस होणार आहे. एकदम मुसळधार पाऊस आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटणार आहे. पुढील 24 तासामध्ये या भागात अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटणार आहे. तुरळक ठिकाणी आणखी पाऊस होण्याची शक्यता जर आपण विदर्भाकडे आलं तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी, म्हणजे एकंदरीतच सर्वच भागामध्ये नाही पण तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे. गोंदिया, तसंच इकडे तुमचं रामटेक, काटोल, कडमेश्वर, वाणी, मुर्शी तालुका, अचलपूर, इकडे अंजनगाव या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. नंदुरा, पातूर, बुलढाण्यातील लोणार, तसंच हिंगोलीचा भाग बघितला, हा काही मराठवाड्याचा भाग, तर मराठवाड्यामध्ये पण तुरळक ठिकाणी इकडे बासमत आणि हदगोन या भागात, किमावत या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. जर आपण इकडे चंद्रपूरमध्ये बघितलं तर चंद्रपूरमध्येही काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. गडचिरोलीचा अहिरीपर्यंत पाऊस होऊ शकते आपल्याला. तर तुरळक ठिकाणी हा पाऊस आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटणार आहे. कालसुद्धा पूर्वी विदर्भात पाऊस झालेला आहे. आजही आपल्याला विदर्भात पाऊस पाहायला भेटणार आहे. चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागात मागील 24 तासामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटलेला आहे. यवतमाळच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे मागील 24 तासात आणि आजसुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. आज नागपूरच्या भागातही तुरळक ठिकाणी होऊ शकते. स्थानिक पातळीवर ढग तयारून आपल्याला पाऊस पाहायला भेटतो. भंडारा आणि गोंदियामध्येही अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते. इकडे परभणी, बीड आणि धाराशिव, सोलापूरच्या आसपासही पाऊस आज होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये उदगीरपासून तर लोणापर्यंत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तुळजापूरपर्यंत पाऊस, अक्कलकोटच्या भागापर्यंत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. अक्कलकोटच्या भागात आज मुसळधार काही ठिकाणी आपल्याला आयसोलेटेड प्लेसेसवर पाहायला भेटू शकते. बार्शी तालुक्यातही पाऊस होऊ शकते. तसंच आपण पर्लीचा भाग बघितला तर पर्लीच्या भागातही आज आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते. बाकी जर आपण उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता दिसत नाही आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, तसंच इकडे जळगाव आणि त्याचा आसपास जर की एखादी ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग तयार झाले, कारण कमी दाबाचा पट्टा येत आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या भागात काही प्रमाणात मॉइश्चर येऊ शकते. तर यामुळे काय होऊ शकते की खास करून पूर्वी भागात जळगाव आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये खास करून आयसोलेटेड प्लेस, जळगाव आणि बुलढाण्याच्या आयसोलेटेड प्लेसेसवर पाचपोडी आणि इकडे मलकापूरच्या आसपासच्या भागात खामगाव हा जो काही बुलढाण्याचा भाग आहे या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. नंदुरबार, धुळेच्या भागात पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. नाशिकच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. पालघर, रायगड
आणि पुण्यातील उत्तर भाग, छत्रपती संभाजीनगरतील पूर्वी भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते, पण पश्चिम भागात पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे. पूर्वी भागामध्ये पाऊस होऊ शकते, जालन्याच्या भागातही पाऊस होऊ शकते आणि इकडे परधीच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. तर एकंदरीतच आपल्याला राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आणि काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे. खास करून जळगाव, जालनाचा पूर्वी भाग आणि नगरचा पूर्वी भागात एखादी ठिकाणी हलक्या पावसाची सरी आपल्याला दिवसभरात पाहायला भेटू शकतात. तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.